कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा आणि विधानसभेची तयारी या संदर्भात चर्चा झाली। पक्षाबाहेर गेलेले अनेक लोक पुन्हा मूळ पक्षात परतत आहेत असं कांबळे यांनी नमूद केलं। 400 पारची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रात 11 संख्येवर आणलं। आता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता अटळ आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन कांबळे यांनी केलं। बैठकीला माजी आमदार राजीव आवळे, जिल्हाध्यक्ष संदीप बिरगणे, सुरेश माने, नागेश फरांडे, गॅब्रिएल तिवडे, उत्तम कांबळे, कुमार लोंढे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील नारायणी चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत दुर्गम भागातील शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन देण्यात आलं। मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीनं सॅनिटरी नॅपकिन वापरणं गरजेचं असतं, पण सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होतीये। त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी पन्हाळा विद्यामंदिर, टोप हायस्कूल, किसरूळ हायस्कूल, सांगरूळ हायस्कूल, कळे हायस्कूल या ठिकाणी अशा प्रकारची सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन देण्यात आली। शिवाय पन्हाळा विद्यामंदिरला विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही बेंच देण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर बाखरे, सचिव ॲडव्होकेट साईप्रसाद बाखरे, सुधीर नानिवडेकर, मयूर इनामदार, रामकृष्ण शेवडे, सुवर्णा दीक्षित, विराज जोशी, शेखर काकिडे, प्रशांत हिरवडेकर यांच्यासह शाळेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते। इचलकरंजीतील एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे यांच्यासह त्याच्या टोळीतील 7 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केलंय। तरीही संजय तेलनाडेनं इचलकरंजीतील काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमाला हजेरी लावत राजकीय भाषण केलं। तो महापालिकेतही बराच काळ वावरत होता। तेलनाडे काँग्रेस कमिटीत आल्याचं समजताच पोलिसांनी धाव घेतली, मात्र त्यावेळी तो निघून गेला होता। अखेर शनिवारी रात्री तेलनाडे विरोधात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीतील कोल्हापूर मार्गावर संजोग वाईन शॉप आहे। शुक्रवारी दुपारी किसन तमायचे हा मद्य घेण्यासाठी दुकानात गेला होता। त्यावेळी दुकानासमोर लावलेली दुचाकी वाहतूक शाखेच्या क्रेननं उचलून नेली। या कारणावरून तमायचे यानं दुकानातील मुकेश निरंकारी यांच्याशी वाद घातला होता। तमायचे याच्यासह तिघांनी पुन्हा रात्री वाईन शॉपमध्ये येऊन मुकेश आणि अन्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, तर एकानं तलवारीनं दुकानातील दारूच्या बाटल्यांची तोडफोड केली। शिवाजीनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते। या प्रकरणी मुकेश निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम आखले जातात। कोल्हापूर शहरातील न्यू पॉलिटेक्निक, चित्रनगरी आणि टेंबलाई मंदिर क्रीडांगण परिसरात ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली। वड, आंबा, कडुनिंब, बहुनिया, कांचन, बेल, रेन ट्री अशा विविध वृक्षांची लागवड करून या झाडांचं पालकत्व ज्या त्या परिसरातील नागरिकांना देण्यात आलं। ॲस्टर आधार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले, संचालक डॉक्टर अजय केणी आणि डॉक्टर अमोल कोडोलीकर यांचा या उपक्रमात सहभाग होता। हरित कोल्हापूर उपक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत असं आवाहन ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलं। इचलकरंजीतील हिंदू खाटीक युवा सेनेच्या वतीनं समाज बांधवांचा स्नेह मेळावा आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला। पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सांगलीच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे, खाटीक समाजाच्या कोषाध्यक्ष विशाल कांबळे, जिल्हा खाटीक समाजाचे अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष शशिकांत शेटके, राहुल जानवेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। रुद्रा एंटरप्राइजेस यांच्याकडून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या 10 विद्यार्थ्यांना रेनकोट तर 5 महिलांना छत्री वाटप करण्यात आली। समाजाच्या हितासाठी सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ताशिलदार आणि भोपळे यांनी काढले। यावेळी इचलकरंजीच्या हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष संतोष काळगे, प्रशांत इंगवले, युवराज कमतनुरे, सागर बेंद्रे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।